तुम्ही उद्यापासून कुटे साहेबांनी तुम्ही म्हणले शक्यतो उद्यापासून कोणत्याही परिस्थितीमध्ये शनिवार असेल रविवार असेल बँक चालू झाली पाहिजे, पहिला विषय। आणि कुटे साहेब तुम्हाला विनंती करतो मी की दर रविवार आणि शनिवार हे तुम्ही काही दिवस पाळा, चालू ठेवा बँक, कारण त्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो। एक आता तुम्ही जे काही मांडलं जे काय बोललं हे बोलतच असते, आपल्याला ते ऐकून घ्यावंच लागतं आणि ते ऐकून घेतलं त्याबद्दलही। परंतु सर्वात प्रथम या ठिकाणी कुटे साहेबाचं मी 2 शब्दात अभिनंदन करतो की त्यांनी दिलेली 21 तारीख पाळायला तयार झाले, त्याच्याबद्दल आधी त्यांचं अभिनंदन करतो, कारण आजपर्यंत कुणी केलं नाही, त्यांनी दिलेला शब्द आता ते पाळायला तयार आहे। वास्तविक राहिला प्रश्न आपल्या सगळ्या ठेवीदारांच्या तर्फे की आपण आपली जी मागणी आहे, जी मागणी आपण करतोय पेमेंट करण्याबद्दल, त्यांचे तर 2000 कोटी आलेत असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे, पण एक रकमी तुम्ही पैसे सगळ्यांना द्यावेत असं या ठिकाणी मी मागणी करतो बरं का, मी एक जनरल ह्यांच्या वतीने। परंतु तुम्ही हा विषय शिष्टमंडळावर टाकला की शिष्टमंडळ जसं वाटप करील सांगल त्याप्रमाणे करू, ठीक आहे। मग शिष्टमंडळ ज्याप्रमाणे तुम्ही चर्चा करून त्या पद्धतीचं वाटप करायला पाहिजे। दुसरी गोष्ट कशी, आता ठेवीदारांच्या आपल्या संदर्भात किंवा उन्हाळा आहे, तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक शाखेच्या समोर एक मंडप टाकला पाहिजे, पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे, कारण ठेवीदारांना त्या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं हे केलं पाहिजे, जी सोय तुम्हाला करता येईल पिण्याच्या पाण्याची आणि त्यांच्या सावलीची। एक आता तुम्ही आरटीजीएसनीच पेमेंट करणार आहे, हे 100%। तुम्ही आरटीजीएसनी पेमेंट करत असताना इतर बँका पगार करत असताना 10,000 कर्मचाऱ्यांना एका ह्याच्यामध्ये आरटीजीएस होतं, मग तुम्ही जास्तीत जास्त आरटीजीएस कसे करता येतील, 10 दिवसात या सगळ्या ठेवीदारांचे पेमेंट्स देता येतील का 2000 कोटीचे वाटपात, याचा एक तुम्ही काय केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे, ते आपण शिष्टमंडळामध्ये ठरवून घेऊ। त्याच्यानंतर तुम्ही टोकन वाटप केलेलं आहे, आता ही गर्दी होऊ नये, परत त्या पद्धतीने जाऊ नये, आम्ही टोकन वाटपच्या पद्धतीने तुमचे जे नियम केले ते नियम टोकन वाटप बद्दल, पर्सेंटेज बद्दल नाही, टोकन वाटप बद्दल त्या सिस्टीमनीच तुम्ही ते सगळं वाटप केलं पाहिजे। SMS जे सांगितलं हे SMS त्याप्रमाणे, म्हणजे गर्दी होणार नाही, यांना त्रास होणार नाही, सगळं सुरळीत चालेल अशा पद्धतीने प्रत्येक कर्मचाऱ्याने आता तुम्हाला हे आणून दिलेलं आहे आरटीजीएस, ज्यांनी दिले नाही तेच फक्त येतील आरटीजीएस देतील, आणि त्याप्रमाणे तुम्ही पाठवलेल्या ह्याच्याप्रमाणे आरटीजीएस करत असताना त्यांना मेसेज केला पाहिजे। ही सिस्टीम तुम्ही ब्रँच चालू झाल्यानंतर हे जे आपण इथं ठरतं लिहून घ्या, तुम्ही लिहून घ्या, ही सिस्टीम तुम्ही तुमच्या ब्रँचच्या समोर अशी लेखी लावायची आहे, म्हणजे ते त्यांना सुद्धा येणाऱ्या नवीन आता जे ऐकत नाही त्यांना सुद्धा ते कळेल। त्याच्यानंतर आता हे तर विषय आपला झालाच की रविवार शनिवार ब्रँच चालू करायच्या। आता ज्या ठेवीदारांनी कुटे साहेबांनी शब्द दिलेलाच आहे, ज्या ठेवीदारांनी ठेवी मोडल्यात जमा केल्यात परंतु 6 महिन्यात त्यांना मिळालं नाही, त्यांच्या व्याजाचं काही जे झालं असेल ते सुद्धा भरून काढणार, त्याबद्दलही साहेब तुमचं अभिनंदन। परंतु ज्या ठेवीदारांचे आता हे झाले डिपॉझिट आहेत पावत्या, त्याच्या सुद्धा व्याज शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही ते करून त्यांना जर चेक दिलेला असेल ते चेक घेऊन तुम्ही काय करा, ते जमा करून घेऊन त्यांना त्या पद्धतीने आरटीजीएस द्वारे पेमेंट करा। एक मिनिट चेकचं झालं, त्यांच्या ठेवीचं झालं, तुमच्या कडच्या पावत्या आहेत त्या जमा करायचं झालं। आता पिगमीचा सुद्धा एक विषय आहे ह्यांचा, पिगमीच्या एजंटचा, आपले बँकेचे ना, बँकेचेच आहे, ठेवीदाराचा एक पार्ट येतो, त्यांचंही आपण नेतृत्व करतोय। त्यांचं सुद्धा पिगमीचंही तुम्ही पगार देतो बोललाय, त्याबद्दल तुमचं अभिनंदन, त्यांचंही त्याप्रमाणे पेमेंट रिलीज करायला पाहिजे। त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आता
ज्या ठिकाणी आम्ही तर शिष्टमंडळातर्फे प्रत्येक शाखेला आम्ही तुमच्या सोबत काम करणार आहे, आम्ही टीम देऊन काम करणार आहे. परंतु काही मोजक्या शाखा आहेत की तिथं काही उद्रेक होऊ शकतो, की ते काहीच मानायला तयार नाही असे असतात काही ठिकाणी अपवाद. त्या ठिकाणी तुम्ही पोलीस बंदोबस्त द्यायला पाहिजे, ती शाखा बंद करायला नाही पाहिजे. हे ज्ञानराजांनीच पोलीस बंदोबस्त देऊन ती शाखा चालू केली पाहिजे. आणि शेवटी या सगळ्या मार्गातून प्राध्यापक सचिन उबाळे यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने आणि कुटे साहेबांनी ज्या पद्धतीने हे सगळं ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून केलंय, तुमचे पैसे 50 लाखापर्यंत, माझं असं म्हणणं आहे 50 लाखापर्यंत एक रकमी तर द्याच, परंतु तुमच्या ज्या 2000 कोटीच्या ज्या ठेवी आहेत, रक्कम येणार आहे, त्याच्यातलं कॅल्क्युलेशन तुम्ही आम्हाला सांगितलं नाही की किती आम्हाला वाटप करायचे तुमच्या ठेवीदारांचं. त्याचा जर आकडा कळला असता तर तोही बरं झाला असतं. बरोबर जनरली. आता एक मिनिट माझं होऊया. तुमचे विषय सगळे यायला लागले, काळजी करू. तर ते आकडा कळला असता तर मग 50 लाख नाही आम्ही सगळेच मागितले असते साहेब तुम्हाला. परंतु मिनिमम 50 लाखापर्यंत जे व्हायबल व्हायले, ज्यांच्या ज्या ज्या अडचणीत त्या दूर होतील, असं आमची एक तुम्हाला त्या शिष्टमंडळ सचिन मुख्य प्रवर्तक या नात्याने आम्ही तुम्हाला विनंती करतोय. आता 21 तारखेला आपल्याला पेमेंट करायचंय. उद्या 18 तारीख आहे, 19 तारीख आहे, 20 तारीख, 3 दिवस आपल्या हातात आहे. त्या 3 दिवसामध्ये उद्या सकाळपासूनच तुम्ही असे आदेश दिले पाहिजेत. आता जसं जीएम शिंदे साहेब आहेत ना, शिंदे साहेब बोलले की आम्ही शक्यतो हे करू, शक्यतो नाही, शक्यतो ते बाजूला. उद्या तुम्ही ब्रँच चालू करायची म्हणजे करायची, आम्हाला आवाज द्यायचा. उद्या ब्रँच कोणत्याही परिस्थितीमध्ये 9-10 वाजता सुरू झाली पाहिजे. हा एक जनरली हे तुम्ही मात्र सगळ्या टीमला, तुमच्या मॅनेजर तुम्हालाही सांगतो, तुमच्याला काय अडचण आली तर आम्ही आहे, काळजी करू नका. परंतु तुम्ही आमच्याशी कोऑर्डिनेशन करून तुम्ही ते उद्या ब्रँच चालू झाली पाहिजे. बरोबर तेच चालू आहे.